सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं इंग्रजीमध्ये ते सांगतो. अल्फाबेट्स आणि त्यांच्यामधून निर्माण होणारे साऊंड्स. तर इंग्रजी भाषेची विकसनाची सुरुवात अगदी पहिल्यापासून आपल्याला जर करायची असेल तर आपण सुरुवात करणार आहोत अक्षर ओळख इथपासून. अल्फाबेट्स, तुम्हाला माहिती आहे की इंग्रजी भाषेमध्ये किती अल्फाबेट्स आहेत? 26. प्रत्येक अल्फाबेटचा साऊंड काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. उदाहरणार्थ अरविंद, अविनाश, अ या नावाने सुरुवात होणाऱ्या नावांची स्पेलिंग्स करताना आपण ए पासन करतो. म्हणजे काय? ए स्टँड फॉर ओ, बी स्टँड फॉर बो, सी सी स्टँड फॉर के, को किंवा स म्हणजे एस. खोडकर खोडकर शब्द अक्षर आहे सी हे. मग आता सी चा उच्चार स केव्हा करायचा? तर ई आय किंवा वाय. ई आय किंवा वाय हे लेटर ज्या ज्या शब्दांमध्ये सी च्या नंतर येतं त्या सगळ्या शब्दांमध्ये सी चा उच्चार स म्हणजे एस असा केला जाईल. आणि मग पुढचं लेटर इतर शब्दांमधलं सीच्या पुढचं लेटर कुठलंही असू दे, ए असू दे, ओ असू दे, काय वाटेल ते असू दे, सी चा उच्चार हा क म्हणजे के असा केला जाईल. मग डी म्हणजे ड. असं प्रत्येक अल्फाबेट कुठलं अक्षर रिप्रेझेंट करतं याची आपली अतिशय चांगली ओळख पाहिजे. झ असेल तर झेड, य असेल तर वाय, श असेल तर एक्स, ट असेल तर टी आणि थ असेल तर टी एच. फ असेल तर आता फ ला टी, मग फ ला टी एच, स ला सी एच, घ ला जी एच ए. बरोबर आहे. तर अशी आपल्याला मुळाक्षर आणि त्यांचे साऊंड त्याची पक्की ओळख झालेली असायला पाहिजे. त्यातल्या ज्या क्रिटिकल गोष्टी आहेत त्यातली एक तुम्हाला मी सांगितली की सी या लेटरला ई आय किंवा वाय लागला, सायकल, सर्टन, तर त्याचा उच्चार स असा होतो. कॅट, कॅल्क्युलेटर, त्याचा उच्चार क असा होतो. असे अनेक बारकावे तुम्हाला स्वतःच्या नजरेस पाडून घ्यायचे अक्षर ओळख करून घेताना. मग त्यानंतर बाराखडी ब बा बी बी बी, बू बू, बो बौ, बंबहा. हे ब अक्षराची 12 फॉर्म्स होतात, त्याला बाराखडी असं म्हणतात. मग बी ए ब, बी ए ए बा, बी बी आय, बी दीर्घ बी डबल ई, बू बी यू, बू दीर्घ बी डबल ओ. असं आपल्याला 12 फॉर्म्स मध्ये बी चा वापर कसा होऊ शकेल, प्रत्येक लेटरचा वापर कसा होऊ शकेल, प्रत्येक अल्फाबेटचा वापर कसा होऊ शकेल हे आपल्याला शिकवून घ्यायला लागेल. काय शिकायचंय ते तुम्हाला मी सांगतोय, शिकवत नाहीये. प्रवासाची दिशा सांगतोय, प्रवास घडवून नाही आणत आहे. मग सगळं फ फा फी फी फू फू, फे फै, फो फौ, फम फहा, टी एच ए, फो करा सुरू. घ घा घी घी, जी एच ए करा सुरू. आणि याची जाणीव मला इयत्ता 5वीत जेव्हा इंग्लिश आम्हाला सुरू झालं तेव्हा पहिल्यांदा झाली की उच्चाराप्रमाणे स्पेलिंग कसं करायचं. मी माझ्या वडिलांना जरा डॅडी म्हणायचो. मी त्यांना विचारलं की माझं नाव चंद्रशेखर हे इंग्रजीत कसं लिहायचं. त्यांना हसू फुटलं. त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी माझं नाव असं ठेवलं होतं की दॅट इज वन ऑफ द लॉंगेस्ट नेम्स सो फार ॲज इंग्लिश स्पेलिंग इज कन्सर्न्ड. 14 अक्षरी 14 लेटर्स आहेत माझ्या नावाच्या स्पेलिंग मध्ये. पण त्यांनी मला तूच सांग बरं कसं करतात. 5वीला इंग्लिश सुरू होऊन हार्डली 1 महिना झालेला होता. त्यांनी मला सांगितलं तूच सांग, तूच विचार कर म्हणले. च कसा करतात मला ते सांगता येईना. ते म्हणले सी एच केलं की च होतं. मग चन कसा करणार तू सांग म्हणले मला. मी सांगितलं सी एच ए एन. द्र कसं करायचं, डी आर ए चंद्र.
शे कसं करायचं? आता श ला इंग्लिश मध्ये काय माहिती नव्हतं, ते म्हणले एस एच मध्ये शो. ते लगेच सांगितलं SHE. आता SHE म्हणजे शी पण होतं ना. ठीक आहे, SHE म्हणून गेलो मी, ते बरोबर होतं. चंद्रशे खर, आता ख कुठे येतो इंग्लिश मध्ये? तर के एच आणि AR, चंद्रशेखर. अशी स्पेलिंग उच्चाराप्रमाणे तुम्ही करण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि आपण कुठे चुकतो हे आपल्याला कळायला पाहिजे. सायकॉलॉजीचं स्पेलिंग, सायकलचं स्पेलिंग CY, तर सायकॉलॉजीचं CYKOLOGY असं करून चालणार नाही, पण ते स्पेलिंग स्पेसिफिक आहे. ते पसायकॉलॉजी आहे, PSYCHOLOGY आहे, आणि त्यातला P सायलेंट आहे. ते नटोरियस शब्द, नटोरियस स्पेलिंग, नटोरियस अल्फाबेट्स, या सगळ्याचा अभ्यास तुम्ही जर समग्र पद्धतीने केला तर 90% केसेस मध्ये मी सांगतो तुम्हाला, स्पेलिंग तुमचं चुकणार नाही. फॅन्टाब्युलस, तुमचं इंग्रजी फॅब्युलस आणि फॅन्टॅस्टिक होईल, म्हणजे फॅन्टाब्युलस होईल. हल्लीचं नवीन विशेषण आहे फॅन्टाब्युलस, फॅन्टॅस्टिक आणि फॅब्युलस. मग फॅब्युलसचं स्पेलिंग FABU, फॅन्टॅस्टिकचं FANTA, फॅन्टाब्युलसचं काय? तर FANTA फॅन्टा, BULOUS ब्युलस. तुम्ही काय सांगितलं आता? अल्फाबेटची चांगली ओळख पाहिजे, प्रत्येक अल्फाबेटचा काय साऊंड आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्या अल्फाबेट्स पासून होणाऱ्या सगळ्या शब्दांची, व्यंजनांची आपल्याला बाराखडी म्हणता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. आणि मग उच्चारावरनं स्पेलिंग करण्याची आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे. त्यात गमती इंग्लिशमध्ये आपल्याला एक्सपिरियन्सच करायला लागतात, की DO डू होतं, TO टू होतं, मग GO हे तर गो होतं. अशा गमती तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतील. आता एक गंमत सांगतो, की आपले क्रिकेटवीर, त्यांच्या इंग्लंडच्या दौऱ्याला लागून आयर्लंडचा दौरा होता. त्याच्यामध्ये 10 दिवसाचं अंतर होतं. तेवढ्यात त्यांनी स्वित्झर्लंडची ट्रिप करावी सगळ्यांनी असं ठरवलं. स्वित्झर्लंडला गेले. माउंट टिटेलियसवर गेल्यावर सगळीकडे बर्फ होता, मातीचा कण पण दिसत नव्हता. तर एक सरदारजी होते आपल्या टीम मध्ये, ते किंचाळले, अरे एव्हरीवेअर आईस 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 म्हणले. तर त्याचा टूर गाईड होता, त्याने त्यांना सांगितलं, टूर गाईड पंजाबीच होता, फक्त सरदारजी नव्हता. त्याला सांगितलं की अरे लुक लुक लुक, म्हणजे बघ 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 म्हणला त्याला. इट इज कॉल्ड ॲज स्नो हिअर, इट इज कॉल्ड ॲज स्नो, नॉट आईस. आईस इन इंडिया, इन स्वित्झर्लंड स्नो. झालं. माउंट इटलीसवरनं ते हॉटेलमध्ये गेले. कोका कोला मागवला त्यांनी, आणि त्याच्या लक्षात आलं की कोका कोला काही कोल्ड नाहीये, कोल्ड्रिंक म्हणून घेतलंय पण ते काही तितकंसं कोल्ड नाहीये. मग त्यांनी त्या हॉटेलच्या वेटरला बोलावलं, वेटर कम हिअर, पुट सम स्नो इन इट म्हणला तो. पुट सम स्नो इन इट, काय म्हणायला पाहिजे होतं? आईस इन इट. पण इकडे आईसला स्नो म्हणतात असं डोक्यात बसलेलं होतं. जसं इंग्रजीच्या इंटरव्ह्यूला आलेल्या एका बाजूला उभ्या असलेल्या बाईला प्रिन्सिपॉलने विचारलं शाळेच्या, की आर यू अन इंग्लिश टीचर मॅडम? तर त्या मॅडमने उत्तर दिलं, येस सर, IR. RU च IR. 1000 गमती मला इंग्रजीच्या माहिती आहे. आता पहिल्यांदा आपण काय पाहिलं? अक्षर ओळख. नंतर काय पाहिलं? बाराखडी. मग काय? यूज ऑफ आर्टिकल्स, ए, एन आणि द. द चा उच्चार द केव्हा करायचा आणि दी केव्हा करायचा? AEIOU पासन जर शब्द होत असेल तर त्याचा उच्चार TH चा दी करतो. इतर कुठल्याही लेटर पासून होत असेल त्याचा उच्चार आपण द करतो. बारका सांगितलं बघा तुम्हाला मी. दिस इज द क्वेश्चन ऑफ विच
दॅट इज द आन्सर नाही, दॅट इज दी आन्सर. द क्वेश्चन, दी आन्सर. आणि मग ती चर्चमध्ये जाते, याचं इंग्रजीकरण करताना शी गोज टू द चर्च नाही, शी गोज टू चर्च. जोपर्यंत ती चर्चमध्ये प्रार्थना करण्याकरता जातीये, प्रेयर्स करता जातीये, तोपर्यंत त्याला द लागणार नाही. समजतंय? तर ए आणि द चा वापर हा केव्हा कसा करायचा हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याची आपण साधारणपणे 200 तरी वाक्य अभ्यासलेली असायला पाहिजे. हे झालं आर्टिकल्स.